नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा आज रात्री आणि मध्यरात्रीचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे अर्थात 12 मेच्या रात्रीला आणि 13 मेच्या मध्यरात्रीचा हवामान अंदाज सविस्तरपणे जाणून घेऊया। तर या पावसाची शक्यता ही वादळी वारे, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह असून बऱ्याच ठिकाणी जबरदस्त वादळी पाऊस तर काही भागामध्ये गारपीटचा जोर देखील बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनंदिन बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घेऊ पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। सध्या स्थितीला मान्सून पूर्व वादळी पावसासाठी पोषक वातावरण सक्रिय असल्यामुळे मागील 24 तासातही महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली। काही ठिकाणी मध्यम जोरदार तर काही भागामध्ये हलका पाऊस तर काही भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस देखील मागील 24 तासात बघायला मिळाला। तर आज तारीख 12 मे 2024, तर आज रात्रीला आणि मध्यरात्रीच्या दरम्यान या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तर या पावसासाठी पोषक वातावरण आहे। दक्षिण पश्चिम महाराष्ट्र, कोकण विभाग, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागामध्ये कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असणार आहे। त्यामुळे साहजिकच रात्रीला आणि मध्यरात्रीच्या दरम्यान जबरदस्त पावसाचा अंदाज काही भागात राहील तर काही भागामध्ये हलका मध्यम तर कोणत्या भागात ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे केरळ, तमिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, गोवा या राज्यात ठिकठिकाणी जोरदार पावसाचा अंदाजा विजांच्या कडकडाटासह राहील। तर भारताच्या पूर्व भागाकडे या पावसाचा जोर रात्रीच्या दरम्यान बऱ्याच ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील। जसे विजयवाडा, विशाखापट्टणम, जगदलपूर, भुवनेश्वर, कांतामल जोरदार पावसाचा अंदाज आहे। हैदराबाद, रामगुंडम इकडे मध्यम स्वरूपात राहील। रायपूर, कोरबा, राऊरकेला, धनबाद हलका मध्यम पाऊस आणि बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे। तसे कर्नाटक आणि गोवा राज्यातही जोरदार पावसाचा अंदाज आहे। रात्रीच्या दरम्यान महाराष्ट्रात पावसाचा अंदाजा दक्षिण पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाचा काही परिसर या भागात रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज असणार आहे। तर कोल्हापूर जिल्ह्याकडे कोणत्या भागात पावसाचा अंदाज राहील, तर कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे। निपाणी, चिकोडी, सांकेश्वरा इकडे मध्यम हलका राहील आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचा परिसर सावंतवाडी, अंबोली, चांदगड, रामगड, पणजी, साखळी, तिक्सा या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे। सांगली जिल्ह्याकडे गोकाक, अलकांगिलाई हलका मध्यम राहील। सांगली, तासगाव, नागजकुचिला ढगाळ स्थिती राहील। तुरळक ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। रत्नागिरी जिल्ह्याकडे राजापूर, रत्नागिरी, बेलकर, साखरपा, माकंजन हलका मध्यम पाऊस राहील आणि सातारा जिल्ह्याकडे कोयना, पटण, अरवाडे, शिरशिंगे, मेढा, उडाले जोरदार पावसाचा अंदाज आहे। भुसवली, औंध, रहमतपूरला जोरदार स्वरूपात राहील आणि सातारा, कोरेगाव, मेढा, सागदेव, पोलादपूर, माडवर्धन, गोरेगाव, बोरशिरवळ या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। सातारा, कोरेगाव, नेंदाल, दहिवाडी, बराड, शिंगणापूर, लाटे, फलटण, लोणार, बारामती या भागातील मध्यम पावसाचा अंदाजा सर्वसाधारण रात्रीच्या दरम्यान असणार आहे। तर सोलापूर जिल्ह्याकडे सोलापूर, पंढरपूर, इचलगाव इकडे हलका मध्यम राहील। अक्कलकोट, आळंदा, होंडाला, कलबुर्गी, दुधनी इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। परभंग, पानेगाव, बार्शी, परंडा, करमाळा हलका मध्यम पाऊस या भागात राहील। तर पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा पश्चिमेकडे जोर जास्त बघायला मिळणार आहे। जसे पुणे, दायरी, शिवापूर, सासवड, जेजुरी मध्यम स्वरूपात राहील। लवासा, जिटे, सवंगड, नागोठाणा, आंबे, कळवण, कसमत आणि चाकण, शिंदे या बऱ्याच ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे। रायगड जिल्ह्याकडे अलिबाग, शिरोळ, खोपोली, कसमतले हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील। अहमदनगर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा अहमदनगर, कुडगाव तसेच खंडाळा, पारनेर, सुपे, शिरळ, माका या भागात हलका पाऊस राहील। आले आणि अळकुटीलाही हलका राहील, तुरळक ठिकाणी राहील आणि संगनमेर, अकोलालाही हलका मध्यम पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील। तसे नाशिक, पालघर पश्चिम भागात पावसाचा जोर रात्रीच्या दरम्यान फारसा नाही। नाशिकच्या उत्तर भागात जोरदार पावसाचा अंदाज राहील। नांदगाव, नांद्राणे, मालगाव, मालेगाव तसेच सटाणा, औटी, ताराबादलाही जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसेच उत्तर महाराष्ट्राकडे जळगाव, धुळे, नंदुरबार ढगाळ स्थिती राहील। पावसाचा अंदाज रात्रीच्या दरम्यान फारसा नाही।
तर श्री छत्रपती संभाजीनगरच्या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। श्री छत्रपती संभाजीनगर, सनवासी, पिंपरी, अळगोपा, देवगाव, फुलंब्री, कन्नड, हत्तूर, तालवड, ममदापूर, चाळीसगाव, साईगवन या बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। दक्षिण भागामध्ये दाकीपाल, पैठण, अमरापूर आणि बनास नेवाचा मध्यम हलका पाऊस राहील। जालना जिल्ह्यात रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाजा जालना जिल्ह्यात रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाजा गुलाबपांगरी, देऊळगाव राजा, जाफराबाद, जालना आसपासचा परिसर हलका मध्यम पाऊस या बऱ्याच ठिकाणी राहील। बीड, लातूर, धाराशिव आणि नांदेड भागाला ढगाळीत राहील, पावसाचा अंदाज नाही। हिंगोली जिल्ह्यात रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज राहील। हिंगोली, औंध, कळमनुरी मध्यम पावसाचा अंदाज आहे। आणि परभणी जिल्ह्याकडे जरी, बोरी, जिंतूरला मध्यम हलका पाऊस राहील। बसमत, नांदेड भागाला हलक्या पावसाचा अंदाज असणार आहे। तसेच विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा कुदनापूर, घाटबोरी, चिखली, केलवड, बुलढाणा इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज राहील। विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ या भागात पावसाचा अंदाज नाही। रात्रीच्या दरम्यान बऱ्याच ठिकाणी वातावरण कोरडे असणार आहे। पावसाची शक्यताही चंद्रपूर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये राहील। चंद्रपूर, भद्रावती, सोनापूर, शिरपूर, बल्लापूर, गजवाली आसपासचा परिसर वनिकायर जोरदार पावसाचा अंदाज राहील। गडचिरोली जिल्ह्यात चामोर्शी, गडचिरोली, मुलसावली आणि आरमोरी, देसिंग, कुरखेडा, बालेटोला या भागातही मध्यम जोरदार पावसाचा अंदाज असणार आहे। गोंदिया जिल्ह्याकडे तुरळक ठिकाणी रात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाज राहील। तर मध्यरात्रीच्या दरम्यान महाराष्ट्रात कोणकोणत्या जिल्ह्यात पावसाचा अंदाज असणार आहे? तर मध्यरात्रीच्या दरम्यान पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहील। तर पावसाचा अंदाजा सोलापूर, नांदेड भागाला, लातूर या जिल्ह्यामध्ये मध्यरात्रीच्या दरम्यान बघायला मिळणार आहे। तसे महाराष्ट्राच्या इतर भागात बहुतांश ठिकाणी ढगाळीत राहील, पावसाचा जोर फारसा नाही। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।